नमस्कार. चला तर मग आज ऐकूया एक गोष्ट, एका अशा खजिन्याची ज्यात सोनं चांदी नाहीये, पण जगण्याचा एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हा प्रवास नक्कीच आपल्याला विचार करायला लावेल. तर ही गोष्ट आहे मीराची. विचार करा, दोन पूर्णपणे वेगळी जगं. एकीकडे मुंबई, सततची धावपळ, कामाचा ताण, पैशांची चिंता, सगळा तो गोंधळ. आणि दुसरीकडे आहे भोरगिरी, तिचा आजोळ, जिथे आहे एक जुनं घरे, घनदाट जंगल आणि एक खोलवरची शांतता. तर होतं असं की 28 वर्षांची मीरा या कॉर्पोरेट आयुष्याला अक्षरशः वैतागलेली असते आणि ती थोडा आराम मिळावा म्हणून आपल्या आजोबांकडे, केशवरावांकडे भोरगिरीला येते. पण तिला कुठे माहीत असतं की इथे एक मोठं रहस्य तिची वाट पाहतंय. गप्पा मारता मारता मीराचे आजोबा तिला एक जुनी गोष्ट सांगतात. ते म्हणतात की तिच्या पणजोबांना म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी वाड्याचं बांधकाम सुरू असताना एक पितळी डब्बा सापडला होता. पण गंमत म्हणजे त्यांनी तो डब्बा कोणालाच दाखवला नाही. थेट एका गुप्त जागी लपून ठेवला आणि मागे ठेवून गेले फक्त एकच कोडं, एकच संकेत. आणि तो संकेत होता, सूर्य पश्चिमेला झुकल्यावरच ही वस्तू प्रकाशात येईल. ऐकायला किती साधं वाटतंय ना, पण याच एका वाक्यात या संपूर्ण कथेचं रहस्य दडलेलं आहे. आता प्रश्न हाच आहे की या वाक्याचा नेमका अर्थ काय? ही फक्त सूर्यास्ताची वेळ आहे की यामागे काहीतरी खोल दडलंय? इथूनच मीराच्या शोधाला खरीच सुरुवात होते. मग काय, दुसऱ्या दिवसापासून मीरा त्या घूड डबाच्या शोधात लागते. तिचा हा शोध तिला कुठे घेऊन जातो ते पाहूया. मीरा पूर्ण वाडा पालथा घालते आणि मग आजोबांच्या खोलीत तिला एक जुना, पिवळा पडलेला नकाशा दिसतो. तो वाड्याच्या जमिनीचा नकाशा असतो आणि त्यावर एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ एक्स अशी खूण आणि त्याच्या बाजूला लिहिलेलं P.D.S.50. आता याचा काय अर्थ घ्यायचा? P.D.S.50 काय असेल हे? मीराला कुठेतरी वाटतं की तिच्या पणजोबांनी दिलेल्या संकेताचा आणि या कोड्याचा संबंध थेट सूर्यास्ताशीच असणार. त्यामुळे ती संध्याकाळ होण्याची वाट बघायचं ठरवते. आणि मग तो क्षण येतो. सूर्य मावळायला लागतो आणि त्या वडाच्या झाडाची लांबच लांब सावली जमिनीवर पडते. मीरा बघतच राहते आणि तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. त्या सावलीचं टोक बरोबर एका विशिष्ट दगडावर येऊन थांबतं. ती धावत जाऊन तो दगड बाजूला सारते, तर काय, दगडाखाली एक गुप्त दरवाजा. आणि तेव्हा तिला त्या कोड्याचा अर्थ लागतो. P.D.S.50 म्हणजे पश्चिमेला दिसणारी सावली 50 पावलं. मीरा त्या लहानशा भुयारी खोलीत उतरते. धूळ आणि कोळ्याच्या जाळ्यांमधून वाट काढत ती आत जाते आणि तिथे तिला दिसते एक जुनी लाकडी पेटी. अनेक वर्षांपासून जपून ठेवलेलं ते रहस्य आता तिच्या डोळ्यांसमोर होतं. मीरा थरथरत्या हातांनी ती पेटी उघडते. आतमध्ये मऊ कापडात गुंडाळलेला तो पितळी डबा असतो. ती तो उचलते. तो खूपच जड असतो. काय असेल आत? सोनं, दागिने की अजून काहीतरी मौल्यवान? मीरा मोठ्या अपेक्षेने तो डबा उघडते आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण आतमध्ये सोनं, नाणं, पैसे असं काहीच नसतं. त्याऐवजी तिथे असतं एक ताडपत्रावर लिहिलेलं हस्तलिखित आणि 4 लहान, गुळगुळीत, रंगीत दगड. मीरा ते ताडपत्र हळूच उलगडते. त्यावर तिच्या पणजोबांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं असतं, हे धन नाही, ही शिकवण आहे. बाहेरचं सूर्यधन मावळतं, पण आतलं शांतीधन कधीच नाही. काय सुंदर विचार आहे, नाही का? आणि ते 4 दगड खरं तर त्या 4 शिकवणी होत्या. पांढरा दगड होता शांततेसाठी, हिरवा होता निसर्गाशी जोडलेला राहण्यासाठी, निळा होता आत्मचिंतनासाठी आणि भगवा होता त्याग आणि धैर्याचं प्रतीक. हीच होती तिच्या पणजोबांची खरी संपत्ती, खरा वारसा. मीरा तो डबा घेऊन आजोबांकडे परत येते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. आता तिला त्या संकेताचा, त्या जागेचा आणि त्या तथाकथित खजिन्याचा खरा अर्थ कळलेला असतो. तिला फक्त एक डबा नाही, तर जगण्याची एक नवी दृष्टी सापडली होती. या गोष्टीतून आपल्याला सूर्यधन ही एक खूप सुंदर संकल्पना मिळते. सूर्यधन म्हणजे काय? तर जीवनातला खरा खजिना. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याप्रमाणे भौतिक सुख येतात आणि जातात. पण जी आंतरिक शांतता आहे, ते खरं धन आहे, जे कधीच मावळत नाही. मीरा मुंबईला परत जाते. पण ती आता पूर्णपणे बदललेली असते. ती सोबत सोनं नाणं घेऊन जात नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन, शांत दृष्टिकोन घेऊन जाते. तिला आता कळून चुकलं होतं की त्या धावपळीच्या तणावाच्या पलीकडेही एक शांत आणि समृद्ध जीवन आहे. आणि जाता जाता एक विचार. मीराला तर तिचा खजिना मिळाला,
पण प्रत्येकाच्या आयुष्यातलं खरं सूर्यधन काय असतं? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?